खासदार सुप्रिया सुळे सुद्धा सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. 2021 मध्ये लोकसभेत आदरणीय गडकरी साहेबांच्या समोर मी हा विषय लोकसभेत याबद्दल मी बोलले होते. त्यावेळी माननीय गडकरी साहेबांनीही इंटरव्हेन्शन केलं होतं आणि एक साधारण 18 का 20 गोष्टी नॅशनल हायवेनी याच्यात केलेल्या आहेत. हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण त्याचबरोबर 2-4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या झालेल्या नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी सर्व्हिस रोड करण्याची जी गरज आहे त्या भागामध्ये ते पूर्ण झालेले नाहीत. कृष्णा आमची आणि विनंती होती नॅशनल हायवेला की इथला जो उतार आहे त्या उतारासाठी किंवा जे क्रॉनिक पॉईंट्स आहेत म्हणजे सातत्याने एकाच लोकेशनवर जे या गोष्टी होतात याबद्दल मला वाटतं 2 वेळा झाले. एकदा आपण लाईव्ह केलं होतं काका आठवतं की गडकरी साहेबांची इच्छा होती की जिथे जिथे क्रॉनिक पॉईंट्स आहेत तिथून खासदारांनी लाईव्ह करावं आणि आम्ही मार्ग काढू आणि त्यातून 18 ते 20 गोष्टी झालेल्या आहेत. त्याबद्दल मी गडकरी साहेबांचे आभार मानते. पण 2-3 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे की तो जो स्लोप आहे जो उतार आहे त्या उतारामध्ये टेक्निकल एक्सपर्टला घेऊन तो उतार कमी कसा करता येईल किंवा जे आउटलेट्स दिलेले आहेत त्या आउटलेट्समधून येणारे आणि जाणारे यांची अडचण होते आणि ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यामुळे हा विषय नॅशनल हायवेशी माझं बोलणं झालंय काल रात्री, आज सकाळीही पुणे म्युनिसिपल कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले, पोलीस कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले आणि त्यांची सगळ्यांची टीम 1 वाजता टेक्निकली काय गोष्टी करता येईल ह्याच्यासाठी पुणे म्युनिसिपल कमिशनरतर्फे कुणाल खेमनानी, पोलीस कमिशनर स्वतः आणि नॅशनल हायवे यांची टीम 1 वाजता इथे येणार आहे आणि त्यांनी मला असं सांगितलंय की 1 वाजता ते येतील. इथला सगळ्याचा अभ्यास करून एक नोट बनवतील आणि आम्ही सगळे एकत्रपणे पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांशी बोलणार आहोत की टेक्निकली हा 0 ॲक्सिडेंट झोन हा सगळ्यात झाला पाहिजे. हायवे झालेत त्याचा आम्हाला आनंद आहे पण ॲक्सिडेंटचाही वेग वाढत चाललाय. त्याच्यामुळे देशामध्ये आम्ही सगळ्यांनीच बसून पार्लमेंटमध्ये एक रोड सेफ्टीचा जो कायदा आहे तो आणखीन चांगला कसा करता येईल याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. 6 महिन्यानंतर हा मोठा अपघात आहे कारण की हे काम झाल्यानंतर अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी झालं. बरोबर आहे की पार्लमेंटमध्ये गडकरी साहेबांच्या बरोबर आम्ही जेव्हा काही मागण्या केल्या त्या गडकरी साहेबांनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केल्यानंतर आधीपेक्षा अपघात कमी झालेत पण ते आपल्याला शून्यावर आणायचे आहेत आणि रोड सेफ्टीबद्दल आपण सगळे खूप कॅज्युअल असतो. आपण सगळ्यांनी सायरस मिस्त्रींची ही केस पाहिली असेल. त्यामध्येही आम्हाला लक्षात आलंय की वेग हा विषय सातत्याने अनेक ॲक्सिडेंट्समध्ये होतो. म्हणजे गाडीचा वेग कसा आहे किंवा आता केंद्र सरकारने सीट बेल्ट जी कंपल्सरी केलेली आहेत. अनेक वेळा मी मोटरसायकलवर कुटुंब जाताना बघते वडील हेल्मेट घातलेले असतात, लहान मूल असतं त्यांच्या हेल्मेट नसतो, आईचा हेल्मेट नसतो, ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे सर्व्हिस रोड्स, चांगले फुटपाथ आणि रोड सेफ्टीच्या बद्दल रस्तेही आणि नागरिक म्हणून लोकांनाही आपण माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये काम करण्याचं अत्यंत गरज आहे. आजच मी सकाळी गडकरी साहेबांना ट्विटच्या माध्यमातूनही रोड सेफ्टीबद्दल विनंती केलेली आहे. पण चांगले फुटपाथ होणं आणि चांगले जे सर्व्हिस रोड्स आहेत हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी याच्याबद्दल थोडंसं गांभीर्य दाखवलं तर माझा विश्वास आहे की आणि ॲक्सिडेंट्स कमी होतील. एक मिनिट, एक पूर्ण विषय घेऊन घेऊया. नो, राईट अवे, लेट्स क्लोज दिस होल सब्जेक्ट. इट्स अ सिरियस इशू. No, actually I had raised this issue in 2021 in Parliament and Honorable Gadkari ji was very kind. He intervened and we have made, with the help of the government and the National Highway, we have made about 18 to 20 interventions. And clearly the number of accidents have gone down. So I'm grateful to Gadkari Saab for his intervention. But we clearly need to do more. And we have asked for a couple of more things to be done. For example, there's a steep slope there. So is there some technically where we can intervene? So I've spoken to the police commissioner, I've spoken to National Highway and to the PMC commissioner. They are all visiting at 1 o'clock this afternoon, and by evening we will have more clarity on technically what more can be done
to make sure there is zero accident zone in this area. And I think we have a much better road infrastructure over the last 50 years in this country. And we appreciate that contribution, and it is an important contribution to India's growth story. But at the same time, road security till date remains a huge challenge. I think infrastructure, maybe service roads, Pune Municipal Corporation needs to make immediate intervention for making better service roads and footpaths, because safety of every citizen is a high priority and must be done. And I have already tweeted to Honorable Gadkari ji this morning that we should take the agenda of national road security and safety, and maybe in the coming parliament we will try and make sure there's a debate on this pan India and we get a bill for the safety of every citizen. दुसरे काही राजकीय प्रश्न होते. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर अनेक वेगवेगळी वक्तव्य शिवाजी महाराजांच्या वक्तव्यामध्ये आली, ज्यावरून टीका होते. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथील